ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। महायुती सरकारमध्ये रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद कळीचा मुद्दा ठरतोय। अशावेळी सुनील तटकरेंनी केलेली नक्कल आणि त्याला गोगावलेंनी दिलेलं उत्तर यावरून जोरदार वाद पेटलाय। म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही। खांद्यावरती रुमाल कोण टाकतो? जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात। रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून। तुमचा रुमाल फाडतो आम्ही बरोबर। ज्या रुमालाचा उल्लेख आपण केला त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणते। पाहिलंत रायगड जिल्ह्यातल्या महायुतीच्या आमदार खासदारांमध्ये कसा वाद पेटलाय। खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील मतभेदांमुळे रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीत तणाव निर्माण झालाय। त्यामुळे वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात तटकरे, गोगावले आणि थोरवे यांच्यातील संघर्षाच्या ठिणग्या रोखण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत पुढे सरसावले। त्यामागे अनेक कारणंही आहेत। रायगडचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोगावलेंच्या नाराजीमुळे पालकमंत्री पद मागे घ्यावं लागलं। त्यामुळे तटकरे कुटुंब आणि गोगावले यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला। त्या तटकरेंनी काही दिवसांपूर्वी नॅपकिन उडवत मंत्री भरत गोगावले यांची खिल्ली उडवली होती। परिणामी वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी नॅपकिन हवेत उडवत तटकरेंना उत्तर दिलं। नॅपकिन वॉरमुळे दोन्ही नेत्यांमधील संघर्षाचा भडका उडाला। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील या वादामुळे महायुतीच्या प्रतिमेवरही परिणाम होत होता। त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढणं गरजेचं होतं। आता उद्योगमंत्री उदय सामंत कशा प्रकारे नेत्यांशी समन्वय साधून वादावर पडदा टाकतात हे लवकरच स्पष्ट होईल। पक्षामध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू आहेत, हे मंत्री या नेत्यावर आता परवा तर त्या तटकरेंच्या विरोधात शिंदे गटाचे लोक ओपन स्टेजवर बोलले। काय बोलले सुनील तटकरेविषयी, आदिती तटकरेविषयी, आणि त्याच्यामुळे चर्चा काय ओपन ते स्टेजवर बोललेले। परवा आजी एकनाथ शिंदेने त्यांच्या मंत्र्यांची बैठक घेतली, ती क्लिअर दिसते। अजितदादाने त्यांच्या पक्षाची बैठक घेतली, ती क्लिअर दिसते। भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक अमित शहांना भेटले, तेही स्पष्ट दिसते। आणि त्याच्यामुळे या गोष्टी काय छुप्या नाही, त्या खुल्या झालेल्या आहेत।